मनात उत्तर द्या. आणि नंतर ई नावाचा कार्यकर्ता असतो. ई नावाचा कार्यकर्ता म्हणजे तो कार्यकर्ता नसतो, तो सर्वसामान्य नागरिक असतो, आम आदमी. तो आम आदमी काय असतो, तो सकाळी उठतो, अ, अ, आपले नोकरी करण्यासाठी तो सकाळी डबा घेतो, कामावर जातो, नोकरी थकून मागून येतो, घरी येतो, टीव्ही बघतो, बायकाबरोबर वेळ काढतो, नंतर शनिवार रविवार त्यांना घेऊन फिरायला जातो, त्यांच्याबरोबर काही असेल तर त्याची वैयक्तिक कामं करतो. आणि कधी त्याला वेळ मिळाला, टीव्ही बघितली तर तो काय विचार करतो, ह्या राजकारणी लोकांनी देशाचं वाटोळं केलंय, ह्या सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बरबडलेले, भ्रष्टाचार बरबडलेले, हे कोणाकोणाला विश्वास ठेवता येत नाही. हे आमदार खासदार सुद्धा सरकारी लोकांना साथ देतात. हे सरकारी लोक सगळे करप्ट आहेत. ह्या देशाचं काहीच भलं नाही आणि स्वतः मात्र काहीच करत नाही. तो बायका पोरांना फक्त एवढं सांगतो, ह्या देशाचं काहीच करत नाही, हे सगळे करप्ट आहे. म्हणजे तो फक्त सर्वांना टीका करतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. आज त्याला म्हणतात सामान्य माणूस. मग तुम्हाला मला एक सांगा, सामान्य माणसाची कृती योग्य काय योग्य आहे याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाला द्या. मग आता मी तुम्हाला ABCDE इथपर्यंत उदाहरणं दिली, मग तुम्ही म्हणणार आता तुमचं उत्तर काय. तुम्ही तर एवढी उत्तरं दिली, तुमच्या मनात उत्तर काय. म्हणजे एला गोळी पण नकोय, मग एनी गोळी खाली, खोका नाही घेतला, तो शहीद झाला. बीने खोका घेतला, गोळी नाही आवडली, त्यांनी खोका घेतला. सीने काय केलं, की त्याचे पैसेच नाही घेतले पण त्याचा नाच सोडून दिला आणि इतर छोट्या छोट्या गोष्टींकडे तो लक्ष द्यायला लागला. हा, मग त्याची कृती योग्य काय योग्य. डीने काय केलं, तो म्हटला नाही मला पैसे पण नको, मला गोळी पण नको, आणि मी कोणाच्याच मागे लागणार नाही. जर मी ह्या मोठ्या व्यक्तीच्या मागे लागू शकत नाही तर छोट्या पण योग्य नाही, छोट्या अपरप्रतींच्या मागे लागणं सुद्धा योग्य नाही. तो सुद्धा ते सोडून देतो. आणि जो राहतो असतो ई ई म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती, आम आदमी. आम आदमी म्हणजे पक्षाचं नाव नाही बरं का मित्रांनो. आम आदमी म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती. सर्वसामान्य व्यक्ती काय करतो, तो त्याचं दैनंदिन कामकाज करतो आणि फक्त वेळ मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तशी टीका करतो. तो सर्वांना टीका करतो. तो फक्त आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते टीका करतो असं नाही. तो राजकारण टीका करतो, तो लोकसेवांना टीका करतो, तो मीडिया लोकांवर टीका करतो, तो सर्वांना, तो बॉलिवूड सुद्धा टीका करतो, तो क्रिकेटपटूंवर टीका करतो, तो सर्वांवर टीका करतो. तो आणि तो फक्त सांगतो मी मजबूर आहे, मी काहीच करू शकत नाही, कारण माझ्यासमोर बायका पोरांचे त्यांचं मला फक्त लक्ष देणं आहे. मग मला सांगा, ए ते ई पर्यंत आता यांनी प्रत्येकाने जी केलेली कृती योग्य काय योग्य आहे याचं उत्तर तुम्ही कदाचित तुम्हाला मिळालं असेल. पण मग तुमचं उत्तर काय. मित्रांनो, माझं उत्तर असं नाहीये, पण मला मला असं वाटतं आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, एफ नावाचा पर्याय शोधला पाहिजे. एफ नावाचा पर्याय काय शोधला पाहिजे, तर कसं केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट, एखादी फॅक्टरी कशी होते, म्हणजे त्या स्थापन करायची असेल तर कोणत्या ना कोणत्या विभागाच्या परवानग्या लागतात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, विठोबा ज्ञानदान हे आरटीआय फाईल करते. काय आरटीआय फाईल करतील, सर्व विभागाने फाईल करतील. की समजा ती फटाक्याची फॅक्टरी असेल तर फटाक्याची फॅक्टरी त्यांची असेल समजा, ती इलिगल आहे, त्या राजकीय गुंडाची कोण असेल तो. हा, मग त्यासाठी फटाक्याची फॅक्टरीसाठी कोणकोणते नियम लागतात, कोणकोणते परवाने लागतात, आणि ते परवान्यासाठी कोणकोणते निकष आहे, हे विठोबा ध्यानदान हे सगळ्या नियमावली गोळा करतील. हा, बरोबर. त्याच्यानंतर मग अजून दुसरे कार्यकर्ते असतील, ते दुसरे कार्यकर्ते काय करतील. हा, मग एक त्या त्या जी फॅक्टरी झाली, त्या फॅक्टरीच्या त्या त्या विभागातून त्या त्या प्रकारची नसती मागवतील. बरोबर ना. म्हणजे त्या एखादा फक्त अग्निशमन दलाकडून एक जण मागेल, तिसरा तिसरा कार्यकर्ता येईल, तो फक्त पोलीस डिपार्टमेंटची एनओसी आहे, आणि एनओसी देण्यासाठी तुम्ही जे कागदपत्र घेतले त्या संपूर्ण नस्तिकीची प्रत द्या. बरोबर ना. नंतर अजून एक कार्यकर्ता येईल, त्याला समजा स्फोटक डिपार्टमेंट आहे, केंद्र शासन स्फोटक डिपार्टमेंट आहे, त्याच्याकडून ती परवानगी घेतलेली असते. मग ती घेतली की नाही ती मागायची, आणि घेतली असेल तर त्यांनी काय कागदपत्र दिली ती त्याने मागायची. म्हणजे जेवढी माहिती गोळा करतील प्रत्येकाने वेगवेगळी माहिती मागायची. म्हणजे याच्यात 7 ते 8 कार्यकर्त्यांनी त्याच्यात लक्ष घालायचं. त्याच्यानंतर ही सगळी माहिती एकत्र करायची. मग एखाद्या कार्यकर्त्याने काय करायचं, सगळी तक्रार एकत्र हे करायची आणि त्याची तक्रार सक्षम प्राधिकरणात दाखल करायची. त्याच्यानंतर ती दाखल केल्यानंतर त्याचं स्मरणपत्र म्हणा किंवा त्याचा पाठपुरावा म्हणा, प्रतिनिधी म्हणून वेगळ्या कार्यकर्त्यांनी करायचा. आणि त्याच्यानंतर मग त्याचा पाठपुरावा हायकोर्टात रीट दाखल करायची असेल तर वेगळ्याच अजून एक वेगळा कार्यकर्ता घ्यायचा, त्याने रीट दाखल करायची. किंवा क्रिमिनल केस फाईल करणार असेल तर क्रिमिनल केस तर कोणी फाईल करू शकतं, एनीबडी कॅन सेट क्रिमिनल लॉ इन मोशन. आणि पीएल सुद्धा कोणी फाईल करू शकतं, कारण ती व्यापक जनतेची असते. मग सगळं म्हणजे जो 9 ते 10 लोकांनी जर इन्व्हॉल्व्ह झाले तर याच्यामध्ये तो व्यक्ती कोणाला कोणाला गोळी घालणार, कोणाला कोणाला खोके देणार. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा, अशा सेन्सिटिव्ह विषयाचा पाठपुरावा सामुदायिकपणे केला पाहिजे. परंतु दुर्दैवाने होतं काय, दुर्दैवाने असं होतं की प्रत्येक जण वाटतं नाही मीच हे काम केलं पाहिजे. आपल्यापैकी अनेक कार्यकर्त्यांना वाटतं, मला पण सुरुवातीला असं वाटायचं की म्हणजे कधी कधी वाटायचं नाही आपण हे काम केलं पाहिजे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळे काय विषय आहेत ना, हे सगळ्यांनी सामुदायिकपणे हाताळले पाहिजे. जर तुम्ही सामुदायिकपणे हाताळले नाही तर कदाचित तुम्हाला यश मिळेल, पण कदाचित असं होऊ शकतं तुम्हाला तुमच्या खंडणीची गुन्हे दाखल होऊ शकतात.
कधी असं होऊ शकतं तुम्हाला जीविताला मोकावं लागू शकतं, किंवा असं होऊ शकतं तुमच्यावर अनेक प्रकारची संकट निर्माण केली जाऊ शकतात. वेगळ्या प्रकारच्या समस्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतं. म्हणून सामुदायिकपणे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि तेच मला ह्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं वाटतं. आता याच्यामध्ये अजून एक मला माहिती सांगायची होती की मी एकदा एक माहिती आयुक्त होते पुण्याचे, विजय कुळेकरजी. यांचं एक म्हणजे ते माहिती आयुक्त असताना, साधारण 2011ची गोष्ट असेल कदाचित, ते माहिती आयुक्त असताना त्यांचं पुण्याला एका ठिकाणी व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला मी डोंबिवलीहून गेलो होतो, लक्षात घ्या. ते व्याख्यान एवढं काय मोठं नव्हतं, पण मला त्यांना ऐकायचं होतं, कारण मला आरटीआय कायद्याबद्दल जास्त काही एवढं माहित नव्हतं. तर मी डोंबिवलीहून त्यांना त्या फक्त त्या व्याख्यानासाठी गेलो होतो तिथे. तर ते गेल्यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला होता. त्यांनी असा किस्सा सांगितला होता की एक सांगलीमधला एक कार्यकर्ता होता. त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ जवळजवळ 500 सेकंड अपील त्यांच्याकडे दाखल केले होते. 500 सेकंड अपील केले होते. आणि त्यांनी त्याला सांगितलं, त्यांना सांगितलं, साहेब मला ना जीविताला खूप मोठा धोका आहे, कारण मी एवढे आरटीआय फर्स्ट अपील सेकंड अपील दाखल केले आणि मला खूप धमक्या येतात, माझ्या जीविताला धोका आहे. कृपया तुम्ही पोलीस कमिशनर यांना किंवा पोलिसांना असा आदेश द्या की मला पोलीस संरक्षण द्यावे म्हणून, आणि ह्या प्रकारची दखल दखल घ्यावी म्हणून. तर माहिती आयुक्तांनी सांगितलं तुम्ही थेट जाऊ शकता पोलीस कमिशनर यांच्याकडे, तुम्ही स्वतः जाऊ शकता. कारण मी मी पोलीस आयुक्त नाहीये, मी माहिती आयुक्त आहे. माहितीबद्दलच तुम्हाला निर्णय देऊ शकतो. परंतु तुमच्या जीविताला धोका आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही थेट पोलिसांकडे गेले पाहिजे. माहिती संदर्भात जर काय असेल तर तुम्हाला माहिती आयुक्त म्हणून मी आदेश देऊ शकतो. तर त्या कार्यकर्त्यांनी माहिती आयुक्तांना असं सांगितलं, म्हणजे विजय कुळेकर साहेबांनी हा जो किस्सा सांगितला तो मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी असं सांगितलं की त्या कार्यकर्त्या विजय कुळेकर साहेबांना गुगली प्रश्न विचारला, साहेब बघा, जर जर माझी हत्या झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच आहे, कारण तुम्ही याची दखल घेत नाही. कारण बघा, तुम्हाला माहितीये सतीश शेट्टी यांची नुकतीच हत्या झाली आहे, आणि जर माझा सतीश शेट्टी जर झाला तर याची सगळी जबाबदारी तुमची तुमची राहील, याची तुम्ही कृपया दखल घ्या. तर माहिती आयुक्तांना माहित होतं की त्याची अपील त्यांची त्या कार्यकर्त्याच्या अपिलाचा दर्जा किंवा त्याने ज्या प्रकारची माहिती मागितली हे त्यांना माहित होतं, त्यांना कल्पना होतं. तर त्यांनी सांगितलं, हे बघा, तुम्ही तुम्ही सतीश शेट्टी कधीच होऊ शकत नाही, कारण तुम्ही सतीश शेट्टी नाही. सतीश शेट्टी होण्यासाठी त्या दर्जाचं तुम्हाला काम करावं लागेल, आणि मग तुम्हाला तुमच्या तुम्हाला सतीश शेट्टी होण्याची भीती बाळगावी लागेल. म्हणजे अगोदर तुम्ही सतीश शेट्टी व्हा, म्हणजे त्यांच्यासारखं कार्य करा, आणि नंतर सतीश शेट्टी होण्याची भीती बाळगा. म्हणजेच मित्रांनो, की सतीश शेट्टी होण्यासाठी, पात्र होण्यासाठी तसं काम करावं लागतं. फक्त तुम्ही आरटीआय कार्यकर्ते आहे म्हणून तुमच्या जीविताला भीती असं नाही होऊ शकत. मग सतीश शेट्टी होण्यासाठी तुमच्या अंगी पात्रता असावी लागते, आणि मगच तुमचा जीव जाऊ शकतो, म्हणजे तुमचा सतीश शेट्टी होऊ शकतो. तर मग तसं होण्यासाठी तुमच्या अंगी पात्रता असली पाहिजे. तर जास्त रिस्क घेऊ नका, कारण तुम्ही सतीश शेट्टी पण होऊ नका. तुम्ही तुम्ही पात्रता स्वतःच्या अंगी आणण्यापेक्षा सामुदायिकपणे काम करा. म्हणजे आपल्याला सतीश शेट्टी किंवा संजय कुराडे सारखा किंवा अनेक कार्यकर्त्यांना जे काही गुन्ह्यांचा त्रास झाला, हे बरेच असे कार्यकर्ते आहेत, आता नाव घेऊ शकत नाही, त्यांचं कार्य खूप महान आहे. विलन आपला विवेक वेलकर साहेब असतील, त्याच्यानंतर आपले अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्यासारख्या लोकांना नेहमी गाईड करत आलेत, नेहमी सांगत आलेत. आपण त्यांना बऱ्याच वेळा फॉलो करत आलो. त्यांनी तर विवेक वेलणकर साहेबांनी तर आपल्याला म्हणजे बेसिक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या, आणि आपण ते फॉलो केलं पाहिजेत. आणि अशा प्रकारे सामुदायिकपणे काम केलं पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतं माहितीये का, माहिती कार्यकर्त्यांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली जे कार्यकर्ते काम करतात, त्यांना असं वाटतं का नाही, मी हे बदल केला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, माझं सोशल मीडियात नाव आलं पाहिजे, माझं याच्यात नाव आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना अशी चढवण लागते, बघा मी माझ्यामुळे काहीतरी बदल झाला, बघा हे पेपरला नाव छापून आलं म्हणून मी हे काहीतरी केलं. अशा चढावडीमध्ये होतं काय, की ते आपल्या जीविताला धोका पत्करत असतात, आणि त्याचबरोबर मी मी म्हणून ते ज्ञान ग्रहण करण्याकडे फार दुर्लक्ष करतात. आणि फक्त मीडियामध्ये, सोशल मीडिया म्हणा किंवा प्रिंट मीडियामध्ये फक्त त्या गोष्टी देतात, परंतु पुढे पाठपुरावा कसा घ्यायचा हे दुर्दैवाने घेत नाही. आता बरेच लोक व्हॉट्सअपला असं विचारतात, याचा कोणाचा GR आहे का, पाठवा, याच्याबद्दलची माहिती पाठवा, बरोबर ना. आणि आपल्यासारखं कोणी पाठवली तर त्याच्यावर आभार सुद्धा मानत नाही. म्हणजे ते व्हॉट्सअपला डायरेक्ट आदेश देतात. काय देतात, ह्या संबंधाचं कोणाकडे GR असेल तर पाठवा, म्हणजे डायरेक्ट आदेश देऊन टाकतात.
म्हणजे जो सामाजिक कार्यकर्ता, जो आरटीआय कार्यकर्त्याला सौजन्य नाहीये, आपण कशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे, कमी कमी कृपया तरी वापरलं पाहिजे सौजन्य, तो सुद्धा शब्द शब्द वापरत नाही. असे सुद्धा आपल्याकडे आरटीआय कार्यकर्ते आहेत. आणि त्यांना पाठवल्यानंतर धन्यवाद म्हणायचे सुद्धा त्यांच्याकडे सौजन्य नाही. असे आरटीआय कार्यकर्ते जर आपल्याच म्हणजे आपलेच सहकारी आहेत, असे जर आपल्याशी असे भाव ठेवत असतील, तर सरकारी अधिकारी विचार करा मित्रांनो, ते कसे वागत असतील. म्हणजे त्यांना तर ते तर म्हणतील हे तर सरकारी हे तर माझे नोकर आहे. मग त्यांच्याशी बोलण्याची पद्धत, त्यांच्याशी वागण्याची पद्धत ही एकदम चुकीची होऊन जाते. म्हणून मला आजही वाटतं बरेच कार्यकर्ते हे सरकारी अधिकाऱ्यांशी एकदम चुकीच्या पद्धतीने अप्रोच करतात. त्यांचा म्हणजे त्यांना एकदम त्यांच्या अंगावर जातात, सभ्य भाषा ठेवत नाही, पोलाइटली बोलत नाही. आणि त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना आणि प्रत्येक सरकारी अधिकारी चोर आहे ह्या नजरेने त्यांच्यावर बघतात. असं न करता मित्रांनो, असं लक्षात घेतलं पाहिजे, अधिकारी कसाही असला तरी पूर्वग्रह दूषित मताने त्याच्याकडे कधीच बघू नये. तो अधिकारी खूप चांगला आहे जरी माहित असलं की मला जरी विठ्ठल दानदान यांनी सांगितलं की अमुक अमुक कलेक्टर खूप भ्रष्ट आहे, तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याकडे त्या कलेक्टरकडे जाताना मी पूर्वग्रह दूषित मत न ठेवता मला जो अनुभव येईल त्यानुसार मी त्या अधिकाऱ्याला ट्रीटमेंट केली. मी त्यांना विनयपूर्वक सविनय बऱ्याचशा गोष्टी समजून सांगेल आणि टप्प्याटप्प्याने मी त्यांच्याकडे पाठपुरावा करेल. आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्याला माझ्या विरुद्ध वैयक्तिक कोणताही आकस राहणार नाही. जरी मी त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केस फाईल केली, जरी मी त्यांच्यावर पीएल दाखल केली, तरी त्या व्यक्तीला माझ्याबद्दल व्यक्तिशः राग येणार नाही. कारण या व्यक्तीने मला हवी तेवढी संधी दिली, मला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, माझ्याशी ही व्यक्ती खूप पोलाइटली बोलली, तरी सुद्धा यांनी केलं. मग या व्यक्तीचा काही दोष नाही, हे माझं दुर्दैव आहे असं म्हणून ती व्यक्ती आलेल्या शिक्षेला किंवा त्रासाला ती सामोरे जाते. परंतु मी त्याला नेहमी अरे तुरे बोलणार किंवा त्यांच्या स्टाफला चुकीचं बोलणार आणि मग नंतर येऊन मी क्रिमिनल केस करणार, बाकीच्या गोष्टी करणार, तर त्या अधिकाऱ्याच्या नक्कीच मनात येईल की ही व्यक्ती खूप समाजातली खूप कृतज्ञ व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला जगण्याचा किंवा कोणत्या गोष्टीचा अधिकार नाही, ह्या व्यक्तीला त्रास झाला पाहिजे. मग अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती आपल्या विरोधात तयार होतात आणि आपल्याला कसा त्रास होईल अशा प्रकारे व्यूहरचना केली जाते. म्हणजे लोकसेवक असतील, काही काही समाजातले गुंड लोक प्रवृत्ती असतील, अपप्रवृत्ती असतील, अशा प्रकारच्या लोकांमुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता वाटते. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगतो, शासकीय अधिकाऱ्याशी फक्त फक्त आणि फक्त प्रेमाने बोला. तुम्हाला जे काय राग व्यक्त करायचा तो फक्त पेनाने, आणि पेनाने काढताना सुद्धा फक्त लिगल भाषेत आणि संसदीय शब्दातच तुम्ही तो व्यक्त केला पाहिजे. जे शब्द रेकॉर्डवर नाहीत असे कोणतेही शब्द न वापरता तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही म्हणजे प्रशासकीय शब्द किंवा संसदीय शब्दाचा वापर करून तुम्ही त्याच्यात लिहिलं पाहिजे. म्हणजे म्हणजे काय लिहू शकता, आता बरेच लोक म्हणतात तुम्ही करप्ट आहे, हा, किंवा तो असं लिहितात तुम्ही लाच घेतली असेल. असं कशाला म्हणायचं तुम्ही लाच घेतली असेल? याबाबत तुम्ही कोणतेही काम केलेलं दिसून येत नाही. त्यामुळं अशी परिस्थिती दिसून येते की तुम्ही तुमच्या कायदेशीर परिश्रमाखेरीज अतिरिक्त लाभ समोरच्याकडून घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. असं तुम्ही लिहू शकता, घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. घेतल्याचे दिसून येते असं कशाला लिहिता? पण हे वाक्य सुद्धा लिहिताना तुम्हाला अनेक रिमाइंडर दिल्यानंतर तुम्ही शेवटी लिहू शकता. म्हणजे भाषा ही म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो की एखादा माणूस बेशिस्तपणे बसला, कसाही बसला, तर आपण त्याला जर म्हटलं ही तुझ्या बापाची जागा आहे का, नक्कीच त्याला राग येऊ शकतो. तर त्यापेक्षा त्या व्यक्तीला असं म्हणायचं, साहेब आपलं नाव काय? तो म्हणेल एक्स वाय झेड. साहेब आपल्या आपल्या वडिलांचं नाव कळेल का? तो सांगेल हो माझ्या वडिलांचं नाव आहे. मग त्याला असं, साहेब त्यांनी सांगितलं समजा माझ्या वडिलांचं नाव पंकज आहे. साहेब हे ठीक आहे, पण ही पंकज साहेबांची जागा नाही, कृपया व्यवस्थित बसा ना. म्हणजे आपण एखाद्याचा अपमान सॉफ्ट शब्द सुद्धा करू शकतो वेळेला. म्हणजे आपण आपल्याला जे करायचंय ते आपण फक्त आपल्या बोलण्यातून न येता आपल्या कृतीतून, आपल्या पाठपुरातून दिसलं पाहिजे. आणि त्यातूनच त्यांना त्रास होऊ शकतो. जर एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही भेटत असाल आणि ते रेकॉर्ड येत असेल, तर त्या अधिकाऱ्याला कळेल की हा भविष्यात आपल्याला खूप त्रासदायक ठरेल. मग मग आपलं काम होण्याची शक्यता आहे. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे असं मला वाटतं. मला जेवढ्या महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा काही माझे शब्द अस्पष्ट आले असतील, घाईत सांगण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही एवढा वेळ ऐकून घेतलं म्हणून मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आता आपण प्रश्न उत्तर आपण घेऊयाच. पण आपल्याला एक विनंती आहे, कृपया मला माहिती अधिकाराबद्दल कृपया प्रश्न विचारू नये. कारण माहिती अधिकाराबद्दल मी तर मगाशीच सांगितलं, माहिती अधिकाराबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा माहिती अधिकार हा कायदा खूप दाबलेला आहे. बघा, माहिती अधिकार वापर करणार आणि माहिती आयुक्त का तुम्ही दाद मागायला जाणार? माहिती आयुक्त तुम्हाला मी माझं उदाहरण सांगितलं की माहिती अधिकार तुम्ही वापर करूच नका, कमीच करा. म्हणून माहिती अधिकारामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं ठीक आहे असं करा तसं करा, पण माहिती आयुक्त जर तुम्हाला निर्णय देणार नसेल तर मी सांगून उपयोगच काय? त्यापेक्षा इतर कायद्यांचा किंवा कोणत्याही शासकीय प्रकरणांचा
किंवा कोणत्या विषयाचा पाठपुरावा करताना नेमक्या कशा प्रकारे केला पाहिजे ह्या संदर्भात इतर कायद्यांची काही शंका असेल ती विचारा. माहिती अधिकारामध्ये वेलणकर साहेब किंवा अनेक दिग्गज कार्यकर्ते आहेत, त्यांनी वेळोवेळी आपल्याला अनेक वेळा मार्गदर्शन केले. त्यामुळे माहिती अधिकार हा येऊन 19 वर्ष झाले आणि आजही फक्त माहिती अधिकाराबद्दल शंका विचारल्या जातात. याच्या इतकं दुर्दैव काहीच नाहीये. म्हणून आणि जे नवीन कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी अनुभवी कार्यकर्त्यांना जास्त प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी थोड्याफार अनुभवी व्यक्तींना विचारावं. अनुभवी व्यक्तींना खूप अवघड प्रश्न असतील ते विचारावेत, असं मी त्या सर्वांना विनंती करेल. आत्ताच नव्हे तर कोणत्याही सेशन